नमस्कार भावांनो बहिणींनो. आज हसू यायला लागले. छकू दीदी कॉमेडी करायला लागली. म्हणते तू जर दुकानात गेली न बाहेर तर मी लय वाट पाहते. मी माझ्या आजीची वाट पाहत नाही, आईची एवढी तुही पाहते. म्हणलं काहून तर तिला घरात भीती वाटती. एवढं देवासारखं घर आणि हिला काय भीती वाटते. आता भांडे घासलेत तर घासायचे लावायचे बाकी, म्हणजे घासलेत तिनं तिनं टोपली भरून भांडे घासलेत. टोपली भरून भांडे घासले तिनं आणि लावायचेच राहिलेत. तर ती आज तिचं अंग भरून आले आणि म्हणती बाई चहाची तपेली किती खरकट्या करती म्हणे तू, आणि पाच सहा करती म्हणे. आणि त्याच्यामुळं माणसाला एकच तपेली वर ठेवायला पाहिजे. आणि लय भांडे जीवार येते माय, मला बारीक चिरीक घासायचं. आणि आपण घासायला बसलं ना तर आपल्याला शपथ घालन. काल मी तिला काम करू द्यायना तर मग कशी म्हणू लागली, आणि आई असं नाही करत, आणि तुला काम करायला लागलं तर तू नाहीच म्हणती, नको नकोच म्हणती. आणि आम्ही दोघीजणी आईन मी वाटून काम करते, म्हणजे मै आई ती तिकडं तुम्हाला तर सांगेलच. 3 वर्षाची तेव्हापासून जाईल. तिला इकडं काय करमत नाही एवढं. तर म्हणती आई कधीच तशी नाही करत. आणि अशी होती ना इकडं जस कोणी म्हणून हिला खायला नाही, एवढी खराब होती. तर ती आता नाहीतर नाही लेकरांना कसं दिसावं की मस्त खाऊन पिऊन. तर मी त्याच्याहून चांगली दिसते छकू दीदीहून. मध गालं गिलं हिला कोणी म्हणून खायला नाही, अशी होती. आणि जास्त म्हणजे असं नाही ग, कामच काय चौघं माय लेकरं. तिचा भाऊ शाळेत जातोय सकाळच्या 7 वाजता. आता भैया मोठा झालाय तर त्याचेच ते कपडे लगे त्याचे आपण शाळेचे कपडे जर ठुले तर हाय न छकू दीदी शाळेचे कपडे तिथं ठुले ते त्याचीच आंघोळ करण आवरण. आणि शाळेच्या म्हणजे ते आपल्याला म्हणून उठ मम्मी मी चाललो आता, म्हणजे मी काय 6 वाजताच उठून जाते, पण तो माझ्या आधी 5:30 वाजता उठेले. तर तिच्या भावाला काही खाऊ वाटाना काहीच नाही, असंच व्हायला लागलेलं लेकरायला. आता म्हणलं डाळ भात बनव, त्याला आवडते, खाल्ला तर खाल्लं, मग दाजीला काय आवडत नाही तर मिसळ्याची डाळ बनवते. मग छकू दीदी म्हणती मला करमत नाही तू बाहेर गेल्या. पण हिरव्या मिरची आणायला गेलते मी आणि सांबार आणायला गेलते. मग असं होतं लेकरायला करमत नाही ना. कसं म्हणजे कसं आहे, आम्ही दिवसभर दोघी मायले, म्हणजे आता दाजी गेलेत कामावर. तर तुमचे दाजी आता सकाळीच म्हणजे ते म्हणे मग हिऱ्यावाले त्याचं सकाळी धंदे राहते, तर हिऱ्यावाल्याच्या टायमावर मग म्हणे जातो मोठाले फेरेन हेन. तर गेलेत दाजी आता. तर ते आता त्याचे माखाण्या संपलेत दोघा मायल्या करायचे. मला बिस्किटच पाहिजे नाश्त्याला. तर म्हणलं माखाण्या संपलेत. दररोजचा चहा पाणी 100च्या पुढंच होऊन जातोय. मोठाले पाकिटं लागते, म्हणजे दाजी लगे पाणीच टाकू देत नाहीत, लय लखेले ते खाया पियाला. आणि छकू दीदी मग छकू दीदी काय करा ना, आपण जर म्हणलं छकू चहा कर, तिच्या बापाची सवय आहे तिला कडक चहा बनवून लय पत्ती वापरती. मला आहे ना अशी एवढी कडक चहा नाही घेऊ वाटत तिच्या. तास तिला माहिती आहे मम्मी दर दिवस म्हणती, म्हणजे हे दोघांना लय कडक म्हणजे पत्तीचा काळ आहे. ते दोघं जण मोठाले पाकिटं जर आणले तर हे संपूनच टाकतात, लगे पूर्णी का पूर्णी संपून टाकतात. असं करतात काहून ग दीदी तू चहा पत्तीचा एवढा काळ आहे. आणि आज काय झालं, सकाळपासून पाऊस चालू आहे. आता इकडं मला मी आपली भाषा बोलते, म्हणजे मग गावाकडची दर्ग भागाकडची भाषा आहे तर सगळ्याला आवडती. सगळे म्हणतात ताई तुम्ही मनान लय छान आहे, हाईन छकू दीदी कमेंडी येते, तुमचं मन लय चांगलं आहे. जशी मी तुम्हाला ह्या हेडोच्या सामने दिसते तर खऱ्या लाईफमध्ये मी अशीच आहे का नाही. खऱ्या लाईफमध्ये पण मी खुशच राहते. आईला माहिती मला नाराज राहणं आवडत नाही, आहे ना छकू. आणि छकू दीदीचं कसं आहे काय, तर मग सगळ्याला आपले हेडो आवडतात, म्हणतात लय छान असतात. आणि म्हणजे कसं आहे मी साडी कधीच घालत नाही, आहे ना छकू. गावाकडे राहायची ना, मग तेव्हा मी जर शेतात जायचं असलं तेव्हा साडी घालायची मी. आणि इकडं दाजीला लय साडी आवडते. आता दाजीनं पसंत केली साडी, लय भारी साडी येते, आहे ना छकू दीदी. पण दाजीचं एकच म्हणणं असतंय साड्या घेती आणि घालत नाही, असं असतंय. मला जर पसंत आली साडी, जर पसंत आली आणि जर मी घरी फोन केला बाबू मला साडी आवडली का हे ते, तर मग पण मी बेजार करत नसते. मला दाजीच लय साड्या घेते. आणि पोरं दिवाळीला साड्या घ्यायच्या त्याच्या पण कंप्लीट कामं झालेत आपल्या घरातले. तर मग दाजीनं म्हणलं तुम्ही करा, म्हणलं तुमच्या पसंत तर दाजी देतात म्हणा घेऊन. तर मग त्यानं पसंत करेल एक, म्हणलं पाहे कलर कसे वाटतात, तर म्हणजे छान वाटते. पण येळ नसतोय मला रुमाल हे राहिलं ना, म्हणजे मी वडण्या अंगावर घेतच नाही.
पण मला दळायला जायचं असलं तर मग पाहिजे समजा एखादा रुमाल. तर आईनं रुमाल घेऊन दिला तर दिवाळी टायमाला आईले भारी भारी रुमाल देते तिकून. मग मला रुमालच नव्हता राहिला. मग दाजीला म्या म्हणलं माझ्याकडं रुमालच नाही. तर मग मस्त निळ्या कलरचा रुमाल आणला आहे छकूला आकाशी कलरचा. आणि पॅन्टीन हे आणल्या. तर मग जरुरीच समजा असं घरी. तर भैया म्हणे मम्मी तो काहून म्हणजे जास्त करून शॉर्ट हे ते आहे छकूचे कपडे शॉर्टच असते असं असते. मग मी पण असतेच म्हणा, पण मी घरातल्या घरातच घालते, बाहेर निघत नाही म्हणा तशा असेच. मी ह्या नाईट ड्रेसवर समजा जाते, मी ह्या ड्रेस टी शर्टावर याच्यावर जाते मी. तर मग लेडीजचे येते आहे ना छकूबाई. आणि छकू दिदीला मला एकच असतेच म्हणा, फक्त कलर फेर घेतो आम्ही. म्हणजे आम्हाला दोघी माहिले केली एक कपडे घालायला आवडते एका कलरचे मध्ये. पण हारसू भैया नाही म्हणतोय अलग घ्यायचा. आता छकुलीतला भारी ड्रेस घेतलाय रक्षाबंधनसाठी. तर मग ती तयार होईन तर तुम्हाला दाखवीन. तर मला तसाच घ्यायचा होता. इथपर्यंतच बाय आहेत. दाजीचं काहीच म्हणणं नसते का छोट्या बाय आहे का असं का तसं. पण भैया म्हणे एका कलरचे घेऊ नका दोघीला, असा करतोय आमचा भैया. हाय छकू एका कलरचे नाही घ्यायचे म्हणे. नाहीतर मग म्हणणं होतं मस्त दोघी मायलेकीचे रक्षाबंधनला एकच कलर. पण आता मी रक्षाबंधनला मै भाऊ तर नसतेच म्हणा माझ्यासोबत. पण साडी गिडी घालीन, काही मेकअप करीन, काही तयारी करावं लागन. कधी कपडे बदलतच नाही ताई. मग दाजी बोलते कोणी म्हणून यायला कपडे आहेत का नाही. म्हणजे जास्त करून म्हणजे इशच नाही राहिला, असा घरातल्या घरात राहावं लागते. मग हिडो काढते. तर छकूचं म्हणणं असतंय मम्मी आणलं कपडे बदला जाय असं तसं. पण दर दिवसचा हिडो असतोय. मग त्यामुळं मन नाही तयार हो वाटत. तर दुसऱ्या चॅनलमध्ये तयार व्हा जाईन छकू दिदी मी. आणि भावांनो बहिणींनो आपलं घर लय भारी एकदम छान हेडो येते आहे ना छकू. हेडो कसा वाटतोय नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंटमध्ये. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या हेडोमध्ये.